आपण काही थेट दृश्य बघतोय। पद्म पुरस्कारांचं वितरण आता सुरू झालेलं आहे। राष्ट्रपती भवन या ठिकाणी हा खास कार्यक्रम पार पडतोय। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती आणि यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येत आहे। यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आणि क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जातोय। याचबरोबर कला, समाजसेवा, उद्योग, विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि खेळ अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरवलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। भरत सिंग भारती राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जात आहे। आपण ही जी थेट दृश्य बघतोय ती पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याची सगळी दृश्य आपण बघतोय। थेट राष्ट्रपती भवनातून ही सगळी दृश्य आपण बघतोय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, पद्म पुरस्कारांचं वितरण आता सुरू झालेलं आहे, कसा नेमका कार्यक्रम आहे? आणि खास करून जर बघितलं आतापर्यंत तर पद्म पुरस्कारांचे वितरण सुरू झालेले आहे। नुकतंच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आलेला आहे। त्यानंतर हेमा मालिनी यांना देखील पुरस्कार वितरण करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जर बघितलं, उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याशिवाय जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील देण्यात आलेला आहे। आता राजस्थानचे जे आहेत त्या राजस्थानचे कलाकार त्यांना पद्मश्री देण्यात येत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील हा असा ऐतिहासिक असा दरबार हॉल आहे। दरबार हॉलमध्ये हा ऐतिहासिक अशा प्रकारचा समारोह सध्या सुरू आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजस्थानची जी भील आहे यांना नुकताच पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।